नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल। आज आहे 25 डिसेंबर। आज मी 30 वर्षाची झाली आहे। माझा बर्थडे आणि मला इतके सारे डीएम्स आले, इतक्या साऱ्या कमेंट्स येत आहे। थँक्यू व्हेरी मच। मला इतकं स्पेशल फील होत आहे, सेलिब्रिटी टाईप। कारण कॉलेज नंतर हे कुठेतरी मिस करतो आपण। कॉलेजच्या वेळेस खूप फ्रेंड सर्कल असतं, हळूहळू ते थोडं कमी होतं, तुमचे अगदी जवळचे फ्रेंड्स राहतात, पण स्टार्टिंगला इतके जण असतात। सो लिटरली ऑनेस्टली सांगते, मी आत्तापर्यंत 1 ते 1,500 मेसेजला रिप्लाय दिला आहेत आणि मला ॲक्च्युली खूप छान वाटतं आहे। सो थँक्यू सो मच की माझा हा 30वा बर्थडे इतका स्पेशल फील होतो आहे मला। सो मला खूप भारी वाटतं आहे। आणि काल रात्री निखिलने छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि त्यांना आता तो गिफ्ट द्यायचा विसरला, कारण आमच्याकडे टेबल नाही आहे। सो त्याने बादली ठेवली, बादलीवर सखीचं ते खेळण्यांचं बॉक्स ठेवलं आणि खेळण्या उचलता उचलता त्याने ते गिफ्ट पण त्या बॉक्समध्ये ठेवून दिलं होतं आणि वरतून त्याने ते टेबल क्लॉथ म्हणू शकतो आपण, ते टाकलं होतं। सो ते राहून गेलं जायचं, बट आज मी तुम्हाला वेअर करून दाखवेल। खूप काही मोठं नाही आहे, अगदी काहीतरी छोटं आहे, बट स्पेशल आहे, जे मला लागतही होतं आणि माझ्यासाठी शुभ पण आहे। असं काहीतरी घेऊन दिलेलं आहे, सो ते पण घालून दाखवते। त्याआधी स्किनमध्ये तुम्ही माझा फरक बघू शकता। लाईक आहे थोडं अजून पिगमेंटेशन आहे, पण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे बिकॉज ऑफ ते जे क्युअर स्किनचे प्रॉडक्ट मी यूज करते त्यामुळेच। आणि ते कसे यूज करायचे याबद्दल जे प्रश्न येतात त्यांना मी दाखवते की मी ते सकाळी कसे यूज करते आणि रात्री मी कोणते यूज करते। तर चला बघूया। सगळ्यात आधी मी गार पाण्याने चेहरा धुवून घेते, त्याच्यानंतर हा फोमिंग फेस वॉश आहे जो मी यूज करते। अगदी थोडा, याचे प्रॉडक्ट जास्त लागत नाही आणि स्किन पण अशी एकदम छान रिफ्रेश वाटतं हे केल्यानंतर। सो फर्स्ट स्टेप आहे ही, ॲक्च्युली खूप छान फील होतं फेस वॉश केल्यानंतर। त्यानंतर सेकंड स्टेप आहे ही माझी डे क्रीम। आय डोंट नो तुम्हाला कोणती येईल तुमच्या याच्याप्रमाणे, माझ्यासाठी ही आली आहे। ही पण मी अगदी एवढी घेते यात, आणि हे पण आहे SPF 30 PA++ पण आहे। सो ही डे क्रीम पण म्हणजे नरिशमेंट पण करते, तुमचे मॉइश्चराईज पण करते, नरिशमेंट पण देते आणि मेन म्हणजे ॲज अ सनस्क्रीन पण यूज होत आहे। आणि असा छान असं व्हाईटचा ग्लो लावल्यानंतर तुम्ही चेंजेस स्वतःच बघू शकता। आणि रात्री माझ्यासाठी ह्या 2 क्रीम दिल्या आहेत। एक आहे ग्लायको क्लिअर क्रीम आणि आहे बॅरियर रिस्ट्रिक्शन क्रीम। ही मला आता सुरू केली आहे, लास्ट टाइम मला वेगळी क्रीम होती, बट माझं पिगमेंटेशन बऱ्यापैकी कमी झालं आहे, फक्त ॲक्ने स्कार्स आहे तो त्याच्यावर ही दिलेली आहे। आणि ही माझी आधी पण सुरू होती आणि आत्ता पण सुरू राहणार आहे। सर याच्यात पण जास्त काही नाही आहे, हे पण अगदी एवढेच एक पॉम घ्यायचे असतात। हे माझं नवीन आहे आजच आलेलं। सो हे पण अगदी एवढे घ्यायचे असतात आणि यू कॅन सी ते किती लवकर स्किनमध्ये मिक्स होतात, लगेच हायड्रेटिंग फील होतं आणि पूर्ण रात्रभर ते त्याचं काम करतं, कारण रात्री दुसरं काहीच नसतं, तुम्ही बाहेरही जात नाही। सो ही जी बॅरियर क्रीम आहे हिचं पण सेम आहे। ही तर मी आता फर्स्ट टाईम यूज करणार आहे, बट तिला बघूनच मला जाणवतं आहे की ती पण किती जास्त हायड्रेटेड आहे। सो बघूयात आता अजून किती जास्त फरक पडतोय, बऱ्यापैकी पडला आहे, अजून कसा पडतोय तेही बघूयात। प्रॉडक्ट कसे ऑर्डर करायचे हा खूप जणांचा प्रश्न असतो, त्यांच्यासाठी छोटीशी ट्युटोरियल। तर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यांचे जे डर्मेटोलॉजिस्ट असतात त्यांच्यासोबत तुमची चॅटिंग सुरू होते। फर्स्ट तुम्हाला चूज करावं लागतं की तुम्ही स्किन रिलेटेड बोलताय की हेअर रिलेटेड। त्यानंतर ते तुमच्याशी बोलतात, तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे तुमचे सगळे समजून घेतात, तुमचा फ्रंट फेस तुमचा साईड फेस याचे प्रॉपर फोटो घेतले जातात, त्याच्यात त्यांना तुम्हाला कळतं आहे की कुठे कुठे प्रॉब्लेम आहे। त्यानंतर जर तुम्ही प्रेग्नेंट असाल, ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर ते सुद्धा लक्षात घेतलं जातं, त्यानुसार ते बनवून देतात तुम्हाला जे काही प्रॉडक्ट आहेत तुमच्या फेसप्रमाणे, तुमच्या इश्यूप्रमाणे। तुमची सगळी हिस्ट्री घेता की तुम्ही कोणते प्रॉडक्ट यूज केले, तुम्ही बाहेर किती वेळ जाता, तुमचं किती एक्सपोजर असतं सनसोबत, तुमचं रिअल डॉक्टरशी बोलणं होतं, त्यामुळे तुम्हाला जे प्रॉडक्ट येतात त्याने तुम्हाला अगदी नेहमी छानसा फरकही पडतो। त्याचबरोबर त्यांची डिलेवरी आणि कन्सल्टेशन दोघंही फ्री आहेत। तुमचं वॉटर इंटेक किती हवा, तुमचं डाएट कसं हवं त्यावर पण ते तुम्हाला गाईड करता। तुम्हाला पण जर हे प्रॉडक्ट यूज करायचे असतील तर मी ऑलरेडी खाली कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि त्यावर जर तुम्ही माझा कोड तनया 100 यूज केला तर तुम्हाला छानसा डिस्काउंटसुद्धा मिळेल। ओके, तर मी अशी छानशी तयार झाले कारण मला बाहेर जायचं आहे। ॲक्च्युली आम्हाला सकाळीच बाहेर जायचं होतं, ठरलं होतं की दगडूशेठ हलवाईला आणि गजानन महाराज दोघं मंदिरात जाऊन येऊयात, कारण जातो आम्ही बड्डेला प्रत्येक वर्षी, बट ॲज युजल जे बायकांना 4 दिवस होतं ना ते मला त्याच्यामुळे नाही जाता आलं। सो माझी चिडचिड झाली, सकाळी उठून परत झोपून घेतलं मी, बट ठीक आहे। आता मी तुम्हाला दाखवलं निखिलने मला काय गिफ्ट दिलं आहे। सो निखिलने मला छानसा पेंडंट सेट गिफ्ट दिला आहे, बॅक कॅमेराने दाखवते मी। असा काहीसा आहे,
जो मला बघताक्षणी आवडला होता. म्हणजे निखिलने माझ्यासाठी चूज केला आणि मला बघितला तो आवडला, सो मी तो घेतला. ऑनेस्टली बर्थडे गिफ्ट आमच्यासाठी फक्त एक कारण आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. कारण सोन्याची किंमत वाढते आणि दिस इज समथिंग जे यूजही होतं आणि चांगली इन्व्हेस्टमेंटही होते. तर मग अशा ठिकाणी खर्च करायला काही वाटत नाही. सो हे जसं की मी हे माझ्या 2nd ॲनिव्हर्सरीला घेतलेलं होतं. याची प्राईस तेव्हा काहीतरी 44,000 होती आणि आता तुम्हाला माहिती आहे सोनं जवळजवळ 74,800 होतं काहीतरी. काल 22 कॅरेट्स आहे, 22 कॅरेट्स आहे. त्याच्या आधी पण मी फर्स्ट बर्थडेला झुमके घेतलेले होते पप्पांकडनं. त्याचा काहीतरी भाव तेव्हा 33 का 34,000 रुपये होता. आज भाव काय? सो 5 वर्षात अराउंड डबल झालं आहे ते. सो इन्व्हेस्टमेंटही होते आणि युजफुलही होतं. सखीसाठी जे मी घेते ते ठोक घेते 24 कॅरेटचं, कारण ऑफकोर्स तिच्याकडे जे बेसिक लागते लहान मुलांना थोडं ते आहे. बट माझं यूज होतं. म्हणजे माझं असं पण आहे की इन्व्हेस्टमेंट करतं मग ते फक्त पडून नको राहायला, यूजही झालं पाहिजे. सो त्याचंच एक एक्झाम्पल आहे जे माझं यूज होईल. म्हणजे इयरिंग्स मला डेली यूजसाठीच घेतलेत मी. पेंडंट सेट कधीतरी यूज करेल कारण मंगळसूत्रामुळे ते खूप जास्त यूज होणार नाही. बट स्टील हे मला काहीतरी हवं पण होतं. इन्व्हेस्टमेंट पण झाली छान आणि मेन म्हणजे हे निखिलच्या चॉईस आहे. फर्स्ट टाइम तो शोधत गेला त्याच्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी त्याने शोधलं, एफर्ट्स घेतले. यातच मला खूप आनंद होता. बट मनासारखं काहीतरी मिळालंय. सो सगळ्यांसमोर तुला थँक्यू सुद्धा म्हणते निखिल. आणि तो मला अजून काहीतरी घेऊन देणार आहे. त्याचं असं म्हणणं आहे ज्याची तुला खूप गरज आहे आणि जी तुझ्याकडे नाहीये अशी एक गोष्ट तुम्हाला घेऊन देणार आहे. आता ती गोष्ट काय आय डोंट नो. म्हणजे मी गेस पण केलं पण मला काही सापडलं नाही. आणि मला असं वाटतं की माझ्याकडे बेसिक ज्या लागतात त्या सगळ्या गोष्टी आहेत. बट स्टील बघूयात काहीतरी जर घेऊन देत असेल तर काही हरकत नाहीये. अदर दॅन दॅट तुम्हाला माझा मेकअप कसा वाटतोय ते सांगा. मी आत्ता शिकतीये बट मला जरा छान वाटतोय नेहमीपेक्षा. 2-3च प्रॉडक्ट यूज केले मी बट तो छान दिसतोय चेहरा. पेड नाहीये, प्रमोशन नाहीये, इन जनरल विचारतीये. सो खाली कमेंटमध्ये सांगा की छान दिसतोय का. जर छान असेल तर मी तुम्हाला पण दाखवेल की मी तो कसा करतेय. फायनली मुहूर्त लागलाय आणि निघालोय बाहेर. घातलेत मी कानातले आणि हे पेंडंट मंगळसूत्र काढून. कसं दिसतंय कमेंटमध्ये सांगा. निखिलचं म्हणणं या आउटफिटवर नाही सूट होत आहे तर म्हटलं चलो लिहाय तो पहनते, आज बर्थडे आहे. आणि सखी कशी गोड दिसतीये गणू सोबत. सुंदर हेअरस्टाईल केली मी दोघं साईडनी आणि मागे आमची छोटीशी पोनी आली आहे त्याची मम्माला खूप हौस होती. सो अशी काहीतरी दिसतीये सखी गोड मागून. निखिल तू का वैतागलेला आहेस एवढा? आज तरी काहीतरी भेटलं पाहिजे, घ्यायचंय ते, नाही तर काय गडबडून. पण असं वाटतंय की जसं तुला बळजबरी घेऊन चाललोय मी आणि सखी बाहेर. तू असा वैतागलेला दिसतोय डायरेक्ट. नाही वैतागलेलो नाहीये. का कंटाळलेला आहेस बायकोला? अच्छा तुला शॉपिंग करायची आहे, जे काल भेटलं आणि त्याच भेटलं पाहिजे राईट. म्हणून आज आम्ही स्टोलर घेऊन चाललोय की सखीला झोप जरी आली तरी झोपवता येईल. तसं ते यूज नाही होत तिला फिरवायला, तसं ते कड्यावरच येऊन फिरावं लागतं. बट झोपली तर यूज होईल आणि आमचं जे काही बेसिक शॉपिंग आहे जी काल नाही करता आली आम्हाला ती करता येईल. नाही तर मग परत ऑनलाईन खेळावं लागतं. ऑनलाईन पण नाही परफेक्ट साईज मिळाली तर परत ते एक्सचेंज. अशा नादात ते शूटच्या दिवशी त्यानंतर माझी आजी काही कमाई झाली होती घरच्यांकडून, त्यातून मी मस्त स्वतःला एक वॉच गिफ्ट केलं. याच्या मागे जी काही स्टोरी आहे ती मी तुम्हाला पुढे सांगितलीच आहे, ती नक्की बघा. त्यानंतर आम्ही गेलो होतो मावशीकडे, कारण असं बर्थडे सेलिब्रेशन किंवा काही म्हटलं त्यावर फ्रेंड्स किंवा फॅमिली लागतातच. सो ह्यावेळेस आम्ही फॅमिलीसोबत बर्थडे सेलिब्रेट केला आणि मावशीकडे गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मावशीने जबाबदारी घेतली होती सखीला खाऊ पिऊ घालायची. नंतर सखी आणि सिया इतक्या त्रास द्यायला लागला की सियाला खाऊ घालायची जबाबदारी मग संतोषने घेतली. मी त्याला संतोष म्हणते काकाने, कारण तो माझा आत्ते भाऊ पण आहे आणि यांचं लग्नच मी जमवलं आहे. सो मेरा हक तो बनता है. सो ते सगळं चालू होतं आणि पुन्हा डिस्कशनही चालू होतं की मला आणि संतोषला फोटोग्राफी किती आवडते. आम्ही कंटिन्यू आमच्या हातात फोन असतो की म्हणजे आम्ही मेमरीज कलेक्ट करतो. बाय द वे दोघं पण, आम्हाला सगळे बोलतात बट आम्हाला आवडतं ते. सो मावशीचे खूप कष्ट चालू होते सखीला खाऊ पिऊ घालायचे, बट ती खात होती मावशीकडनं आनंदाने. त्यानंतर मावशीने माझं ऑप्शन केलं. आय स्वेअर माझ्या प्रत्येक बर्थडेला मी आईकडचं ऑप्शन खूप मिस करते, बट मावशी करते ते.
तर औक्षण केल्यानंतर बर्थडे केक केला. आम्ही डिनरला बाहेरच गेलो होतो. तिथे मस्त मस्त गाणे चालू होते. सकीने आणि सियाने खूप एन्जॉय केला तिथे आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलं. थोडाफार त्रास लहान मुलं देतातच, बट स्टिल तिथे पण त्यांनी मजा केली, किरकिर केली, बट त्यात पण आमचा आनंद होता. आम्ही एन्जॉय केला आणि असा छान सेलिब्रेट झाला माझा ह्या वर्षीचा बर्थडे. तर घरी यायला फार लेट झालं. छान डिनर झाला. मावशीकडे गेल्यामुळे बड्डे वाटला, कारण ते ऑप्शन वगैरे होतं, त्यामुळे मग ॲट द एंड माहेर ते माहेर. आणि तिथे गेल्यानंतर मला सखीची पण काळजी नसते, मावशी तिला छान हँडल करते. तर बड्डे सेलिब्रेशन झाला आहे. आम्ही घरी आलो आहे. दिवस खूप छान केला आहे. वॉचचं म्हणाल तर मला कळतच नव्हतं अशी कोणती गोष्ट आहे जे निखिल म्हणत होता की गरजेचं आहे बट तुझ्याकडे नाही आहे. कारण माझ्याकडे होते 1-2 वॉच. एक वॉच मला दादाने दिलं होतं अराउंड 2013 साली, जेव्हा त्याने मला रक्षाबंधनला दिलं होतं. आणि एक तर मला असंच कपड्यांच्या ऑफरवर आलं होतं. आणि मला वॉचची एवढी म्हणजे ती नाही आहे, मी तेवढी दिवाणी, मी नाही आहे वॉच ॲडिक्टेड. तशा निखिलला खूप शौक आहे, त्यामुळे मला कधी गरजच नाही वाटली की हातात वॉच वगैरे हवं असं. बट आमचे जे गुरुजी आहेत, माझ्या मामाकडे जेव्हा वास्तुशांती झाली होती तेव्हा त्यांनी दादाला असंच म्हणजे लाईक दादाचे मित्र टाईपच ते सांगत होते की असं गोल्डन बेल्टचं वॉच घालावं, ज्याच्यात एक तर देवनागरी आकडे पाहिजे, नाही तर रोमन आकडे पाहिजे. देवनागरी सापडणं इम्पॉसिबल आहे. इंग्लिशवाले पण ते बोलले ओके आहेत बट काटे नको. तर हे बघ, ज्याच्यात रोमन आकडे असेल, कमीत कमी एक तरी रोमन आकडा हवा, या टाईप घड्याळ बघ, चांगलं असतं. तर मी निखिलला बोलली होती की अरे दादा असं वॉच बघतो, दादाने घेतलं. मग त्याच्या डोक्यात हे होतं की चल तुझ्याकडे नाही आहे तर आपण तुला तसं घेऊयात. सो ती गोष्ट होती. तर त्याला घ्यायची वेळ नाही आली. मलाच चांगली कमाई झाली दिवाळीची बर्थडेची, तर मी त्यात मलाच गिफ्ट केलं ते वॉच. आणि त्याचबरोबर मी एक डान्स प्रोग्राम पण गिफ्ट केला आहे स्वतःला, कारण मला डान्सची खूप हौस होती. आणि मी तब्येतीमुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे म्हणा कधी लक्षच दिलं नाही त्याच्याकडे. पण आता म्हटलं थोडं रिस्टार्ट करूयात, थोडं नाचूयात. तर मी एक छोटासा प्रोग्राम आहे, मी खूप छोटासा घेतला आहे, कारण म्हटलं बघूयात किती झेपतं आहे, कसं झोपतं आहे, होतं आहे की नाही होते. तर तो पण मी स्वतःला गिफ्ट केला आहे. तर असा झाला माझा बर्थडे, असा दिवस असा गेला माझा. ऑलमोस्ट मी तुमच्यासोबत बऱ्यापैकी शेअर करायचा प्रयत्न केला आहे. अजून 10-12 वर्षांनी जेव्हा मी हा व्हिडिओ बघेल आय विल फील ग्रेट की माझा 30वा बर्थडे असा गेला होता. आणि हे व्लॉगिंग एक रिझन हे पण आहे की इतक्या मेमरीज राहतात. जसं की मी सकाळीच व्लॉग बघत होती, 3 वर्षापूर्वी माझा बर्थडे झाला होता. मी सीमा फार्म्सला केला होता माझा आणि प्रियाचा बर्थडे, आणि आम्ही ब्लास्ट केला होता तेव्हा. सो तो बघून मला आज खूप छान वाटलं. तसंच हा व्लॉग बघून अजून 2-3 वर्षांनी, अजून 15-20 वर्षांनी अजून छान वाटेल. सो ह्याच काही त्या मेमरीज मी जोडत जाते. आणि आज मला ज्यांनी विश केलं, थँक्यू सो मच. मी बऱ्याच जणांना पर्सनली रिप्लाय देण्याचा ट्राय केला आहे, खूप जणांना दिला आहे. ज्यांना नाही दिला आहे, म्हणजे ज्यांचे 1-1.5 नंतर मेसेज आले, त्यांना नाही देता आला आहे, मी ट्राय करेल. बट ज्यांनी तुमच्या दिवसातले ते 1-2 मिनिट काढून तो मेसेज टाईप करून पाठवला, काहींनी पॅरेग्राफ टाईप करून पाठवले, तर थँक्यू सो मच. ॲक्च्युली मला खूप छान वाटतं जेव्हा की लोक अप्रिशिएट करतात किंवा लोक एवढं प्रेमाने बोलतात. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.